तर मित्रांनो, ट्री कॉन्झर्वेशन ऍक्ट किंवा वृक्ष संवर्धन अधिनियमचा हा एक दुसरा पार्ट आहे, ज्यामध्ये आपण MCQ 21 ऑनवर्ड्स बघणार आहोत. पुन्हा तीच कंडिशन 21 to 41 म्हणजे साधारणतः 21 क्वेश्चन आपण आता बघतोय. त्या 21 क्वेश्चन मधले तुमचे किती बरोबर येते ते तुम्ही पुन्हा एकदा ऍट द एंड कॉमेंट मध्ये सांगायचे. पार्ट 1 पेक्षा पार्ट 2 थोडा डिफिकल्ट आहे, थोडा टफ आहे. व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. आणि आय नो दॅट की तुम्ही बऱ्याचशा लोकांनी व्यवस्थित पद्धतीने रिव्हिजन केलेली आहे. ज्यांनी केली असेल त्यांना लगेच उत्तर मिळतील, ज्यांनी नाही केली तर डिपेंड्स ऑन देअर एफर्ट्स. ओके, चला. तर क्वेश्चन नंबर 21 आहे, नो पर्सन शाल फेल एनी ट्री इन अन अर्बन एरिया विदाउट द प्रायर परमिशन ऑफ. नागरिक क्षेत्रात कोणत्याही झाडाची तोड करण्यासाठी ब्लँक यांची पूर्व परवानगी आवश्यक असते. कुणाची आवश्यक असते? म्युनिसिपल कमिशनरची, डिस्ट्रिक्ट कलेक्टरची, ट्री ऑफिसरची, ट्री ऑथॉरिटीची. कुणाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते? बरोबर आहे. आता यामध्ये तर तुम्हाला माहित आहे हे दोघून तर लोक येतच नाहीये. सी आणि डी मध्ये कन्फ्युजन असू शकतं, कदाचित सी आणि डी मध्ये थोडंफार कन्फ्युजन असू शकतं. ऑब्विसली ट्री ऑथॉरिटीच्या अंतर्गत ज्या वेळेला ट्री ऑफिसर वर्क करतो त्यावेळेला ट्री ऑफिसरची परमिशन घेणे आवश्यक असते आणि त्यानंतरच तुम्हाला त्या पद्धतीने त्या झाडाची तोड करता येते. सो 21 ला सी करेक्ट. 22 मिनिमम पिरियड अलाउड फॉर अ सबमिशन ऑफ ऑब्जेक्शन आफ्टर पब्लिक नोटीस इज. सार्वजनिक नोटीस दिल्यानंतर हरकती दाखल करण्यासाठी किमान किती दिवसाचा कालावधी दिला जातो? चला 22 ला करेक्ट ऑप्शन सांगा. किती दिवसाचा कालावधी असतो अपील करण्यासाठी, सॉरी ऑब्जेक्शन घेण्यासाठी? ऑब्जेक्शन साठी किती वेळेचा किंवा किती दिवसांचा कालावधी असतो? 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस. हरकत नोंदवण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागतो? एक्झॅक्टली बरोबर आहे. किती? 7 डेजचा. 7 डेजचा कालावधी हा लागत असतो. नेक्स्ट, ट्री ऑफिसर मस्ट सबमिट हिज रिपोर्ट विदिन अ डॅश डेज फ्रॉम द रिसिप्ट ऑफ अप्लिकेशन. वृक्ष अधिकारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर ब्लँक दिवसाच्या आत अहवाल सादर करतो. 7, 10, 12, 15. 7, 10, 12, 15. किती दिवसात? बघा कन्फ्युजन. अभ्यास किती दिवसात कंप्लीट होईल? सॉरी, किती दिवसात तो अहवाल सादर करतो? 7 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस. किती? 12 दिवस. 23 ला किती येतो? सी करेक्ट येतो, 12 दिवस. लक्षात ठेवायचे. किती? 12 दिवस. ओके, कन्फ्युज होऊ नका, व्यवस्थित पद्धतीने बघा. 24 फायनल डिसिजन ऑन अप्लिकेशन फॉर फेलिंग अ ट्री मस्ट बी टेकन विदिन अ डेज. मीन्स हाऊ मेनी डेज? झाड तोडण्याच्या अर्जावर अंतिम निर्णय किती दिवसात घेतला पाहिजे? 30, 45, 60, 90. 30, 45, 60 की 90? उत्तर व्यवस्थित द्या. किती दिवसात द्यायला पाहिजे? किती दिवसात द्यायला पाहिजे? काय म्हणतायत? हॅलो, अर्जावर अंतिम निर्णय. अंतिम निर्णय किती दिवसात झाडं तुम्हाला लावायची आहेत ते लागवड म्हणत नाहीये, निर्णय विचारत आहे. अंतिम निर्णय किती दिवसात? काही लोक 90 दिवसात चालले. 90 दिवसाचा टाइम पिरियड तुम्हाला झाडं लावण्यासाठी असतो. बरोबर आहे की नाही? ज्यांनी हे व्यवस्थित प्रश्न सॉल्व्ह केले, मी तुम्हाला सांगतोय, लिहून देतो, याच्या बाहेरचे क्वेश्चन येणे नाही. हे ज्यांनी केले, हे जे 41 क्वेश्चन करत असाल, यालाच फक्त तोडून मोडून चिपकवल्या जातील, पण याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. लक्षात ठेवायचं. किती दिवसाचा असतो कालावधी? फक्त आणि फक्त 45 दिवसचा. 45 दिवसात उत्तर मिळणं गरजेचं आहे. 7 दिवस, 12 दिवस, 45 दिवस. लक्षात ठेवायचं. 7, 12, 45 डेज. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये, सेकंड लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यामुळे 42 डेज इज द करेक्ट ऑप्शन. इफ डिसिजन इज नॉट कम्युनिकेटेड विदिन द प्रिस्क्राइब पिरियड. प्रिस्क्राइब पिरियड म्हणजे किती? 45 डेज.
परमिशन इज निर्धारित कालावधीत निर्णय कळवला नाही तर परवानगी मानली जाते, रद्द मानली जाते, स्थगित मानली जाते, स्वयंसिद्ध मंजूर मानली जाते, नाकारलेली मानली जाते. कॅन्सल, सस्पेंडेड, डीम ग्रँटेड, रिजेक्टेड. जर का त्या अधिकाऱ्याने 45 दिवसात जर का त्याचा निर्णय अंतिम निर्णय दिला नाही तर मग त्या केसमध्ये ती कंडिशन ही डीम्ड परमिशन म्हणून मानली जाते, ती स्वयंसिद्ध मंजूर आहे अशी मानली जात असते. त्यामध्ये एक पण आहे, पण याचा आन्सर सी करेक्ट आहे. तो पण काय आहे, बट काय आहे, तो पुढच्या क्वेश्चन मध्ये बघू. डीम्ड परमिशन प्रोव्हिजन इज नॉट अप्लिकेबल फॉर स्वयंसिद्ध परवानगीची तरतूद साठी लागू होत नाही. डेड ट्री मृत झाडासाठी, डिसीज ट्री रोगट झाडासाठी, हेरिटेज ट्री वारसा झाडासाठी, फॉलन ट्री पडलेल्या झाडासाठी. 45 दिवसाची जी तरतूद आहे त्यानंतर जो डीम्ड मंजुरी आहे, ऑटोमॅटिक मंजूर झालेली परमिशन आहे, ती परमिशन खालीलपैकी कोणत्या झाडाला लागू होत नसते. मृत झाड, रोगट झाड, वारसा झाड, पडलेले झाड. डेड ट्री, डिसीज ट्री, हेरिटेज ट्री, फॉलन ट्री कुणाला लागू होत नाही? एक्झॅक्टली सी, हेरिटेज ट्री, वारसा झाडांना ती परमिशन लागू होत नसते. लक्षात द्या, 45 दिवसाची जी परमिशन आहे ती परमिशन मित्रांनो जे हेरिटेज ट्री आहे त्यांना लागू होत नाही. 27 द मिनिमम हाईट ऑफ कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन ट्री मस्ट बी. भरपाई म्हणून लावण्यात येणारी झाडांची किमान उंची 3, 4, 5, 6 किती फूट असायला पाहिजे? 3, 4, 5, 6 किती फूट असायला पाहिजे? पटकन. 27 ला करेक्ट आन्सर काय भेटतं? एक्झॅक्टली काय बरोबर येतं? डी बरोबर येते मित्रांनो. काय बरोबर आहे? डी बरोबर येते. म्हणजे प्रश्न 27 चं उत्तर डी 6 फूट हे योग्य आहे. कारण काय की ज्या वेळेला भरपाई म्हणून जी झाडं लावली जाते त्याची उंची किमान 6 फूट असणं आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट 28 trees required as a compensatory plantation must be planted within a blank days from felling. भरपाई म्हणून लावायची झाडे तोड झाल्यानंतर ब्लँक दिवसात लावणे आवश्यक आहे. 7, 10, 15, 30. 7, 10, 15, 30 किती दिवसात लावणे आहे? किती दिवसात लावायला पाहिजे? एक्झॅक्टली किती दिवसात? 15 दिवसात लावायला पाहिजे. किती दिवसात लावायला पाहिजे? 15 दिवसात. ओके, त्यामुळे सी करेक्ट. ऑप्शन काय आहे? सी करेक्ट. 15 दिवसात लावणं गरजेचं आहे. 29 कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन ट्रीज मस्ट बी सर्वाइव्ह फॉर अ मिनिमम पिरियड ऑफ 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष. भरपाई म्हणून लावलेली झाडे किमान किती वर्ष जिवंत राहणे आवश्यक आहे? तुम्हाला त्याला जिवंत ठेवावं लागणार आहे. लक्षात घ्या, किती वर्ष जिवंत ठेवावी लागतील? किती? प्रतीक्षा, रॉंग आन्सर. 3 वर्ष जे आहे ते तुम्हाला अहवाल द्यायचा असतो 6-6 महिन्याचा, तो आहे तो 3 वर्ष. डोंट बी गेट कन्फ्युज्ड होऊ नका. उत्कर्ष, 3 वर्ष काय आहे हे व्यवस्थित समजून घ्या. 3 वर्ष काय आहे? 3 वर्ष तुम्हाला ट्री ऑफिसरला तो अहवाल द्यायचा असतो दर 6 महिन्याने. 3 वर्ष तो अहवाल देणं गरजेचं आहे त्या झाडाच्या संदर्भात. तो ते आहे. ते झाड
कमीत कमी 7 वर्ष ते टिकायला पाहिजे, त्याला तुम्हाला जगवायचं आहे, त्याचं संवर्धन करायचं आहे. असे छोटे छोटे कन्फ्युजन वाढून घेऊ नका. व्यवस्थित पद्धतीने मी कालही 2-2दा सांगितलं होतं की 6 महिने, प्रत्येक 6 महिन्याने 3 वर्षासाठी तुम्हाला अहवाल द्यायचा आहे त्या झाडाच्या संदर्भातला. पण ते झाड 7 वर्षापर्यंत जिवंत राहणं आवश्यक आहे. बरोबर आहे. नेक्स्ट 30. If compensatory plantation is not possible, the applicant must deposit an amount based on भरपाई लागवड शक्य नसल्यास अर्जदाराने ब्लँक आधारित रक्कम जमा करावी. किती रक्कम त्याने जमा करायला पाहिजे? पटकन सांगा. किती रक्कम त्याने जमा करायला पाहिजे? जमिनीच्या मूल्य एवढी, झाडाच्या मूल्यांकना एवढी, बांधकाम खर्च एवढी, बाजार मूल्य एवढी, लँड व्हॅल्यू, ट्री व्हॅल्यू, कन्स्ट्रक्शन कॉस्ट, मार्केट व्हॅल्यू. जर का तो व्यक्ती त्याला आदेश दिला गेला होता की त्याने ती झाडं लावायला पाहिजे, त्याच्याकडनं ते शक्य होत नसेल तर त्या व्यक्तीने त्या झाडाच्या मूल्या एवढी रक्कम ही जमा करायला पाहिजे. म्हणजेच काय, बी हे आन्सर करेक्ट आहे. बरोबर, बी हे आन्सर करेक्ट आहे. 31. If the number of trees proposed to be felled is 25 or less, power of tree authority are exercised by. जर तोडायच्या झाडांची संख्या 25 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर वृक्ष प्राधिकरणाचे अधिकार कोण वापरतात? वृक्ष अधिकारी, ट्री ऑफिसर, म्युनिसिपल कमिशनर किंवा चीफ ऑफिसर, आयुक्त किंवा मुख्याधिकारी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, जिल्हाधिकारी, फॉरेस्ट ऑफिसर, वन अधिकारी. 25 किंवा त्यापेक्षा जास्त कमी, त्यापेक्षा कमी जर का झाडं तोडायची असेल तर ट्री ऑथॉरिटीचा अधिकार कोणाला असतो? तर त्या केसमध्ये तो अधिकार असतो म्युनिसिपल कमिशनर और चीफ ऑफिसर. म्युनिसिपल कमिशनर कुठे? महानगरपालिका क्षेत्रात, आणि चीफ ऑफिसर कुठे? नगरपालिका क्षेत्रात. लक्षात राहील. म्हणून बी करेक्ट. त्यावेळेला ट्री ऑफिसर नाही, डिस्ट्रिक्ट कलेक्टर नाही किंवा फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा नाही. गोविंद शिंदे. 32. When a tree falls due to the natural causes, the tree officer may require planting dash number of trees. नैसर्गिक कारणामुळे झाडं पडल्यास वृक्ष अधिकारी कितकी झाडे म्हणजे डॅश इतकी झाडे लावण्याचे आदेश देऊ शकतो. इक्वल नंबर, ट्वाइस नंबर, थ्राइस नंबर, 5 टाइम्स नंबर. किती? समान संख्या, दुप्पट संख्या, तिप्पट संख्या, पाचपट संख्या. जर का झाड नैसर्गिक पद्धतीने म्हणजेच वारा आला, वीज पडली किंवा भूकंपामुळे किंवा पुरामुळे जर होत असेल तर त्या केसमध्ये त्या ऑफिसरने, ट्री ऑफिसरने झालेल्या नुकसानाच्या झाडाच्या दुप्पट झाडं 2 टाइम्स डबल एवढी झाडं लागवड करणं गरजेचं असते. म्हणून बी करेक्ट. लक्षात येत आहे ना रे? ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला असेल, ज्यांनी आपल्या नोट्स व्यवस्थित वाचल्या असतील, 100% त्यांच्या लक्षात येत असेल. अपील अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ अ ट्री ऑफिसर मस्ट बी फाइल्ड विदिन अ डेज. वृक्ष अधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध अपील किती दिवसात? जर का त्याने काहीतरी ऑर्डर दिली असेल सेक्शन नंबर 8, 9, 10 नुसार, सेक्शन नंबर 8, 9, 10 नुसार जर काहीतरी तो आदेश देत असेल आणि ते मला मान्य नाही तर त्या ट्री ऑफिसरच्या विरोधात मी अपील करू शकतो. ती किती दिवसात करायला पाहिजे? किती दिवसासाठी अपीलाचा टाइम पिरियड दिलेला आहे? ओके, किती दिवसात? 15 दिवसात. कोणाकडे अपील करणार? पटकन सांगा, कोणाकडे अपील करायची? ही अपील कोणाकडे करायची? ट्री ऑफिसरची अपील कोणाकडे करायची? सारंग बेटा चुकलंय, 45 दिवस नाहीये रे बाळा, 15 दिवस आहे. 15 दिवसाचा टाइम पिरियड आहे अपीलसाठी. गुड. कोणाकडे करायची? टीए कडे करायची, जे काही ट्री ऑथॉरिटी असेल त्यांच्याकडे. आणि यांनी दिलेला निर्णय दोघांनाही मान्य करावा लागेल.
ट्री ऑथॉरिटीचा निर्णय मान्य नाही म्हणून कोर्टात जाता येत नाही, या सेक्शनच्या अंतर्गत क्लिअर सांगितलंय ट्री ऑथॉरिटीने दिलेला निर्णय त्यांना मान्य करावा लागेल आणि त्याच्या विरुद्ध कोर्टात जाता येत नाही. क्लिअर? आणि बरं पुढे मला वाटते आहे अपील मस्ट बी अकम्पेन्ड बाय अ फी ऑफ. अपील करताना किती रुपये फी भरणं गरजेचं असते? किती रुपये फी भरावी लागते अपील सोबत? अपील करताना किती रुपये फी भरणे गरजेचे आहे? 10 रुपये, 25 रुपये, 50 रुपये, 100 रुपये? किती रुपये? 50 रुपये. एक्झॅक्टली. किती रुपये भरावे लागतील? 50 रुपये भरणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, हे जे 50 रुपये तुम्ही भरता किंवा 50 रुपये जे भरायचे आहे, जर का ट्री ऑथॉरिटीचा या ट्री ऑथॉरिटीचा निर्णय जर का तुमच्या साईडने लागला, अपील ज्याने केली, जो अप्लिकांट आहे त्याच्या साईडने जर लागला, तर ते 50 रुपये परत मिळतात. लक्षात राहील, ते 50 रुपये परत सुद्धा मिळतात. बट इन केस तो जर का ट्री ऑफिसरच्या साईडने लागला तर मग परत मिळणार नाही. म्हणून ऑप्शन सी करेक्ट. नेक्स्ट, the tree authority should decide the appeal within a days as far as possible. वृक्ष प्राधिकरणाने अपील शक्यतो डॅश दिवसात निकाली काढावे. किती दिवसात? किती दिवसात त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे? छान. शुभांगी, चुकलंय उत्तर. किती दिवसात? पटकन अपील किती दिवसात निकाली काढायला पाहिजे? 60 दिवसात. किती दिवसात? 60 दिवसात. 60 दिवसात ती अपील निकाली काढणं गरजेचं आहे. उत्कर्ष, ओके, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, अर्बन लोकल ऑथॉरिटी मस्ट क्रिएट अ सेपरेट फंड. अर्बन लोकल ऑथॉरिटी एक वेगळ्या पद्धतीचा किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था एक वेगळा निधी तयार करतो या पर्टिक्युलर केसमध्ये. तर त्याचं नाव काय आहे? ग्रीन फंड, ट्री ऑथॉरिटी फंड, एन्व्हायरमेंट फंड, अर्बन फॉरेस्ट फंड. सिंपल आहे रे बाबांनो. किती आहे? बी करेक्ट आहे. बरोबर, ऑप्शन बी हे करेक्ट येतो. एक्झॅक्टली. ट्री ऑथॉरिटीचा फंड हा वृक्ष प्राधिकरण निधी म्हणून ओळखला जात असतो. म्हणून 36 ला बी करेक्ट. ट्री ऑथॉरिटी मस्ट सेपरेट द अॅन्युअल बजेट बिफोर एव्हरी इयर. वृक्ष प्राधिकरणाने वार्षिक अंदाजपत्र किती पूर्वी तयार करायला पाहिजे? 31 जुलै, 31 ऑगस्ट, 31 ऑक्टोबर, 31 डिसेंबर. म्हणजेच काय? होणारा पुढच्या वर्षीचा अंदाजे खर्च, येणारं इन्कम, अशा पद्धतीने बजेट सादर करायचं असतो. बरोबर आहे. प्रत्येक ट्री ऑथॉरिटी बजेट सादर करते. कोणासमोर सादर करत असते? 31 ऑक्टोबर पूर्वी सादर करणं गरजेचं आहे. कोणासमोर सादर करणार? त्याला मंजुरी कोण देणार? त्याला मंजुरी कोणी द्यायला पाहिजे? पटकन सांगा, ज्याने वाचलंय त्याला माहिती आहे. फक्त वरून लक्ष नाही. यस, ULB ने, अर्बन लोकल बॉडीने. लक्षात आलं? सो 31 करेक्ट आहे. अर्बन लोकल बॉडीने तशा पद्धतीची मान्यता देणं गरजेचं आहे, ते मंजुरी देणं गरजेचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था चालेल. नेक्स्ट, ट्री सीज लेविड ऑन रिटेबल व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी शाल नॉट एक्सीड. मालमत्तेच्या रेटेबल व्हॅल्यूवर आकारला जाणारा ट्री सीज त्याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे. रेटेबल व्हॅल्यूवर किती % दिला जात असतो? रेटेबल व्हॅल्यूवर ट्री सीज जो वृक्ष कर आहे तो किती घेतला जात असतो? किती घेतला जात असतो? शिवम, रेटेबल व्हॅल्यूवर बोललोय मी. सारंग, रेटेबल व्हॅल्यूवर बोलतोय. रेटेबल व्हॅल्यू, कॅपिटल व्हॅल्यूवर नाही.
रेटेबल व्हॅल्यूवर किती असतो? थोडंसं का मी सांगितलं तर चुकले. कॅपिटलवर असतो 0.5 आणि रेटेबलवर असतो 1%. तर इथे 1 करेक्ट आहे, रेटेबलवर विचारलाय. लक्षात राहील. रेटेबलवर 0.5%, सॉरी रेटेबलवर 1% आणि कॅपिटलवर, ओके सारंग तुम्ही बरोबर दिलं होतं का? सॉरी, मी ते तुमचं नाव बघितलं असेल, कदाचित खालच्याचही बघितलं असेल. 0.5 साठी कॅपिटल आणि 1 साठी रेटेबल. रेटेबल विचारलाय म्हणून ऑप्शन बी करेक्ट. बरोबर. नेक्स्ट, when the property tax is based on a capital value. आता बरोबर सांगा. आता सांगितलंय मी. बरोबर आहे की काय येणार? 0.5. काय येणार? 0.5. 39 ला 0.5. लक्षात राहील? आता तरी लक्षात राहील का रे बाबांनो? सिंपल आहे, खूप जास्त सिंपल आहे. नेक्स्ट, मॅक्झिमम फाईन फॉर इलिगल फेलिंग ऑफ ट्री मे एक्सटेंड अप टू. बेकायदेशीर झाड तोडल्यास कमाल दंड कितीपर्यंत असू शकतो? मॅक्झिमम फाईन किती घेऊ शकतात? मॅक्झिमम फाईन कितीपर्यंत घेतला जाऊ शकतो? एक्झॅक्टली किती रुपयापर्यंत? 1 लाख रुपयापर्यंत तो फाईन घेतला जाऊ शकतो. 1 लाख रुपयापर्यंतचा फाईन घेतला जाऊ शकतो. नेक्स्ट, मिनिमम इम्प्रिझनमेंट फॉर इलिगल फिलिंग ऑफ ट्रीज इज. मिनिमम म्हटलंय, मिनिमम. बेकायदेशीर झाड तोडल्यास किमान शिक्षा किती होऊ शकते? 1 दिवस, 3 दिवस, 1 आठवडा, 1 महिना. किती? गुड. 1 आठवड्यापर्यंत तुम्हाला कारावास होऊ शकतो. ओके, 1 आठवड्यापर्यंत कारावास, इम्प्रिझनमेंट होऊ शकते. लक्षात आलंय का? चला, आपला सेकंड पार्ट सुद्धा संपला. ज्या लोकांनी एवढे व्यवस्थित प्रश्न केले असतील, मी तुम्हाला पुन्हा एकदा 100% गॅरंटी देतो, याच्या बाहेरचे प्रश्न येणार नाहीत रे. डोक्यात फिट करून ठेवा, याच्या बाहेरचे येणार नाही. ज्यांनी व्यवस्थित आपलं वाचलं असेल त्यांनी लक्षात ठेवायचंय, याच्या बाहेरचे प्रश्न येणार नाहीत. आता तुम्हाला कमेंट करायची आहे, तुमचे बरोबर आलेत किती? पटकन सांगा. गुड. चलो, छान. ओके, छान. ठीक आहे. तर मग आजच्यासाठी थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या ऍक्ट मध्ये. त्याच्या नोट्स तुम्हाला उद्यापर्यंत मिळून जातील आणि व्यवस्थित पद्धतीने उद्याचा सुद्धा आपण ऍक्ट चालू करतोय आणि लगेच त्याला संपूया. 3 दिवसात पुढच्या आपण एकतर आरटीए किंवा आरटीएच चालू करतोय आणि मग त्याला आपण संपून टाकू. क्लिअर? चला थांबतोय, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.